श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 1 ते 31 मे मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. कधी असं वाटतं का की तुमचं मन एकाच ठिकाणी टिकतच नाही? कधी एक गोष्ट सुरू करता आणि मध्येच दुसऱ्या गोष्टीकडे वळता का? कधी स्वतःलाच प्रश्न पडतो का, मला नेमकं काय हवंय? आणि कधी असं वाटतं का की तुमच्यात खूप नैपुण्य आहे पण ते योग्य दिशेने वापरलं जात नाहीये? जर हे सगळं तुमच्यासोबत होत असेल तर हा महिना तुमच्यासाठी खूप खास आहे. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा मे महिना तुमचं लक्ष केंद्रित करायला शिकवणार आहे. तुमच्या आयुष्यात काही नवीन वळणं घेऊन येणार आहे. कधी अचानक संधी मिळेल तर कधी थोडं थांबावं लागेल. काही निर्णय तुम्हाला पटकन घ्यावे लागतील आणि तेच निर्णय तुमच्या पुढच्या वाटचालीला दिशा देतील. हा महिना तुम्हाला एकाग्रता आणि सातत्य शिकवणार आहे. म्हणून तयार रहा, कारण हा महिना तुमचं आयुष्य बदलू शकतो. महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी खूपच कार्यक्षम आणि धावपळीची असणार आहे. एकाच वेळी अनेक कामं तुमच्यासमोर येतील. तुम्ही सगळं हाताळण्याचा प्रयत्न कराल, पण कधीकधी गोंधळ होऊ शकतो. यामुळे थोडा ताण येऊ शकतो. पण घाबरायचं काही कारण नाही, कारण तुमच्यात एकाच वेळी अनेक कामे करण्याची ताकद आहे. या काळात थोडं नियोजन करून काम केलं तर सगळं व्यवस्थित होईल. लोकांशी संवाद वाढेल आणि नवीन ओळखी तयार होतील. काही लोक तुमच्याकडून मदत मागतील. तुम्ही त्यांना मदत कराल, पण स्वतःचं काम विसरू नका. घरात थोडं गजबजलेलं वातावरण असेल. हा काळ थोडा व्यस्त असला तरी आनंददायीही असेल. फक्त स्वतःचा समतोल राखणं खूप गरजेचं आहे. करिअर आणि व्यवसाय. व्यवसायाच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी संधी आणि आव्हानं दोन्ही घेऊन येणार आहे. तुमच्या संवाद कौशल्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल. कार्यालयात तुमचं बोलणं आणि तुमच्या कल्पना लोकांना आवडतील. तुम्हाला काही नवीन प्रकल्प मिळू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला एकाग्रता ठेवणं खूप गरजेचं आहे. कधीकधी तुम्ही एकाच वेळी खूप गोष्टी हातात घ्याल, यामुळे काही कामं अर्धवट राहू शकतात. म्हणून प्राधान्यक्रम ठरवणं महत्त्वाचं आहे. काहींना नोकरी बदलण्याची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला आहे. नवीन ग्राहक मिळतील आणि जनसंपर्क वाढेल. संगणकीय किंवा तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष फायदा होईल. तुमची कल्पकताच तुमची ताकद ठरेल. हा महिना तुम्हाला चतुराईने काम करण्याचं महत्त्व शिकवेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा महिना मध्यम पण स्थिर असणार आहे. पैसे येतील, पण ते टिकवणं थोडं कठीण जाईल, कारण तुम्ही थोडे खर्चिक असाल. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करण्याची शक्यता आहे. कधी अचानक ऑनलाईन खरेदी करण्याचा मोह होईल, पण थोडा ताबा ठेवलात तर नुकसान टळेल. काही नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार होऊ शकतात. स्वतंत्रपणे काम करण्याची किंवा जोडधंद्याची संधी मिळू शकते. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ ठीक आहे, पण नीट माहिती घेऊनच करा. काही जुनी येणी मिळू शकतात, ज्यामुळे तुम्हाला थोडासा आर्थिक दिलासा मिळेल. बचतीवर लक्ष दिलं तर पुढे फायदा होईल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा महिना खूप उत्साहवर्धक आणि हलकाफुलका असणार आहे. जर तुम्ही अविवाहित असाल तर एखादी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. त्या व्यक्तीसोबत बोलताना तुम्हाला खूप आनंद होईल. जर तुम्ही नात्यात असाल तर हा काळ चांगला आहे. तुमच्यात संवाद वाढेल आणि समजूतदारपणा येईल. तुमचा बोलका स्वभाव नात्यांना अधिक मजबूत करेल. कुटुंबातही आनंदाचं वातावरण असेल. मित्रांसोबत वेळ घालवायला आवडेल. मनस्थिती आणि आत्मविश्वास. या महिन्यात तुमचं मन खूपच उत्साही असेल. तुमच्या डोक्यात सतत नवीन विचार येतील, पण थोडी एकाग्रता ठेवलीत तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला वाटेल की तुम्ही काहीही करू शकता, पण अतिविचार टाळणं खूप गरजेचं आहे. ध्यानधारणा केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल. सकारात्मक विचार ठेवलात तर सगळं सुरळीत होईल. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा महिना साधारण ठीक आहे, पण जास्त धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. कधी डोकेदुखी किंवा झोपेची समस्या होऊ शकते. भ्रमणध्वनी किंवा पडद्यासमोर जास्त वेळ घालवल्यामुळे त्रास होऊ शकतो. म्हणून थोडा विसावा घेणं गरजेचं आहे. पौष्टिक आहार घ्या आणि वेळेवर जेवा. पाणी भरपूर प्या आणि हलका व्यायाम करा. ताण कमी करण्यासाठी ध्यान करा. आरोग्य सांभाळलं तर सगळं व्यवस्थित होईल. महिन्याचा शेवट तुमच्यासाठी खूप यशस्वी असणार आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ मिळायला लागेल. कामात प्रगती दिसेल. नवीन संधी तुमच्यासमोर येतील. आर्थिक स्थिती सुधारेल आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील. प्रवासाचे योग आहेत. हा काळ तुमच्यासाठी आनंदाचा असेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा मे महिना खूप संधींनी भरलेला आहे. सुरुवातीला थोडा गोंधळ असेल, पण हळूहळू सगळं स्पष्ट होईल. फक्त संयम आणि सातत्य ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात खूप क्षमता आहे. हा महिना तुमच्यासाठी यश आणि आनंद घेऊन येणार आहे. धन्यवाद.